आपल्या इथं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये त्याला ब्लॉग असा होणार आहे की आमच्या घरात चालले गणपतीचं डेकोरेशन. तेव्हा गणपतींच्या डेकोरेशनला आमचे मावशी सगळे आलेले आहे, माझे मोठे मावशी आलेले आहे आणि मावशीचा मुलगा आलेला आहे. काय बोलते का बघा तुम्ही, मावशीचा मुलगा. आणि इथं गणपतींचा डेकोरेशन चाललेलं आहे. गाईज आता डेकोरेशन झाल्यावर भेटतो तुमच्या नंतर. गाईज मला शाळेत बोलवायला आले. तर गाईज बघा आता मी नाश्ता घरी आले. एव्हा माझ्या बहिणीने नाश्ता आणून दिली. चला गाईज आता नाश्ता करून झाल्यावर भेटतो. मी आता दर्शनाला आलेले आहे आमच्या साईबाबाच्या मंदिरात. आता आम्ही चाललेलो आहे वेली आणायला. त्याला भेटतो आता करीत घेतले आम्ही मकार. गाईज आता गोडसे शाळेचे मुलं चाललेले आहे, शाळा सुटलेलं आहे आणि इथे खूप मजा करतात गोडसे शाळेचे. हेच खिंडीचे मुलं आहेत बघा तुम्ही. आता खिंडीची शाळा येणार आहे, दाखवतो तुम्हाला नंतर. गाईज आपल्या इकडचे मुलं आहेत बघा. इथं खिंडीची शाळा सुटलेली आहे. गाईज खिंडीची शाळा आहे ही गोडसेची. गाईज हे बघा आता आपला गोडसाई फाटक येईल. इथे समोर गोडसाई फाटक आहे गाईज. काय आपल्याला आता टिटवाळा मंदिरकडे जायचं आपल्याला. आता आपला सलूनमध्ये जायचं आहे आपल्याला. हे बघा आपला गोडसाई फाटक इथं आलेलं आहे आपण. आणि इथं शोरूम आहे दोन, एक सुझुकीचा आणि एक टाटा मोटरचा. चला बघा गाईज टाटाच्या गाड्या आहेत इथे आणि इथे अख्खा दुकानं आहेत. इथे बघा जीवदान ढाबा आलेला आहे. आता पुढे इथे आपलं सलून पण आहे आणि बघा इथे सलून बिलून आहे. खूप ढाबे पण आहेत इथे. ज्या सलूनमध्ये नेहमी जातो तो सलून आता बंद आहे. त्याच्या बहिणीचं लगीन आहे. आम्ही आता दुसऱ्या सलूनमध्ये जाणार आहे. बघा गाईज आता आपलं टिटवाला मंदिर येणार आहे. इथं टिटवाला मंदिरमध्ये आपण आता जाणारच आहे. त्याच्या पुढे सलूनचा शॉप आहे आपला. तेव्हा गाईज स्टेशन आहे इथं. तेव्हा गाईज इथे फुलं या असतात आणि तो बघा टिटवाला मंदिर. तुम्हाला रिक्षाचा आवाज फुल येत असेल कारण की इथं गोंगाट पण फुल असतो. इथे आपला फुल इथं या पण आहे, मंदिर आहे. बघा गाईज आता आम्ही चाललेलो शाळेत. बघा गाईज इथे सलून आहे. माझं काय तर गाईज आता आम्ही रसोईमध्ये आलेलो आहे. रसोईमध्ये आलो. पप्पा काय घेतलं होलेला आता? काय पनीर टिक्का घेतला आहे त्याला. पनीर टिक्का घेतला गाईज. त्याला भेटत जाईल